नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. उपवास असला की आपल्या डोळ्यासमोर पहिली येते ती शाबू तांदळाची खिचडी. पण अनेकांची तक्रार असते की खिचडी चिकट होते किंवा साबुदाणा कडक राहतो. आज आपण अशी ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तुमची खिचडी कित्येक वेळी हॉटेलसारखी सुटसुटीत आणि मऊ होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण शाबू तांदूळ भिजत घातलेला आहे. आता आपण इथे 1 वाटी शेंगदाणा घेऊन तो भाजण्यासाठी ठेवलेला आहे. आपण तो शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मस्त असे लालसर होऊसर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून ते आपण बारीक करून घेणार आहोत. त्याचा कूट आता आपल्याला तयार झालेला आहे. आता आपण 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते आपण थोडे थोडे लहानच काप करून घेणार आहोत. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6. त्याचाही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपली हिरवी मिरची ही इथे बारीक झालेली आहे. इथे मी शाबू तांदूळ भिजायला घातलेले होते, तेही अगदी मस्त असे भिजून झालेले. त्यामध्ये आपण कूट घालून एकजीव करून घेणार आहोत. शाबूचा तांदूळ आणि कूट आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण इथे चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये गावरान तूप घालून त्यामध्ये जो चिरलेला बटाटा होता तो घालून मस्त मंद आचेवर परतून घेणार आहोत. तो शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण मस्त असा बटाटा शिजून घेतलेला आहे. पहा, आपला बटाटा एकदम मस्त असा शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून तेही परतून घेणार आहोत. वरून त्यामध्ये आपण शाबू तांदूळ ते घालून मस्त चवीनुसार मीठ घालून तेही परतून घेणार आहोत. तर तयार आहे आपली मऊ आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची खिचडी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अस्सल मराठी रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.